नमस्कार श्रोते हो, आपल्याच्या माळावरच्या शिवार या कार्यक्रमात मी अनुप तुमच्या सर्व श्रोत्यांचं आणि शेतकऱ्यांचं स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये आणि विशेष करून आपल्या या सांगली भाग असेल किंवा आणखीन पुणे भाग असेल तर या भागामध्ये द्राक्षीचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. परंतु मान तालुक्यामध्ये सुद्धा आता द्राक्षीचं पीक घेतलं जात आहे आणि आपल्या देवापूर गावातील विलास बाबर यांची सुद्धा द्राक्षीची बाग आहे आणि आज आपण त्याविषयीच म्हणजे द्राक्ष पिकाविषयी संवाद साधणार आहोत, बोलणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत खास बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथून प्रगतशील शेतकरी आज आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांचा परिचय सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. खरं तर ते आहेत मल्हारी पंढरीनाथ शिंदे, त्याचबरोबर सतीश नाना शिंदे आज आपल्याबरोबर आहेत आणि आपल्याबरोबर आज आपल्या देवापूर गावचे शेतकरी सुद्धा विलास बाबर उपस्थित आहेत. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की द्राक्ष पीक लागवड याविषयी. तर स्वागत करूया त्यांचं आपल्या मानदेश तरंगवाणीच्या स्टुडिओमध्ये. नमस्ते. नमस्ते. खरं तर मान तालुका तसा दुष्काळी भाग हम्म. आणि दुष्काळी भागामध्ये आमच्याकडे साधारणपणे अशी पारंपरिक पिकं घेतली जात असायची. अशी बाग क्वचितच एखादी बघायला मिळायची. हम्म. पण तुम्ही जसं सधन भागातील थोडंसं त्या साईडला थोडंसं बागायतदार पाणीचा भाग किंवा बागाकडे जातं. तर काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे तुम्ही कसं बागेकडे वळाला किंवा द्राक्ष पिकाकडे वळाला? त्याच्या आधी कोणती पिकं करत होता त्याबद्दल काय सांगाल? त्याच्या आधी आम्ही हीच होतं ना, आमचं पडीकच होतं सगळं जमीन, म्हणजे हुलगा मटकीच करत होतो. हुलगा मटकी करत असताना मग आम्हाला जवळच शाळगाव म्हणून गाव आहे, तिथं आमच्या मामाकडेच द्राक्षीची बाग होती. 72च्या आधी त्यांच्याकडे लागण होती. 72ला आम्ही ती लागण केली द्राक्षीची. मग एक पाऊण एकरच केला पहिल्यांदा. पाऊण एकरात एक ही होती थॉम्सन म्हणून व्हरायटी होती पहिली, ती लागण केली. पाऊणे एकरावरून पुन्हा एकर वाढवला, पुन्हा एकर वाढवला, असं वाढवत वाढवत आम्ही गेलो. आणि आता नवीन सगळ्या व्हरायटी आल्या. तेव्हा नवीन व्हरायटी आले की आता सगळं नवीन होत चाललं ना, सगळं म्हणजे माहिती जास्त मिळायला लागली. असं सगळे कोण बाबा मोबाईल आल्यापासून काय कुठं काय झालं तर लगेच नवीन व्हरायटी आली, इथं नवीन आली, तिथं नवीन आली, असं सगळी कळकळायला लागली. पण तुम्ही किती साली याच्यामध्ये आला म्हणजे द्राक्षमध्ये? त्याबद्दल मी साधारण आम्ही आलो नाही 95च्या आसपास आम्ही. 95. त्याच्या आधी कोणती पिकं घेत होता? नाही त्या पण द्राक्षी बाग होती, पण आम्ही शिरायला 95 तेव्हा द्राक्षी होती. आम्ही ज्वारी, कुठं हुलगा बाजरी, ऊस, कुठं असली पिकं होती. वडिलाच्या पूर्वीपासून द्राक्ष. वडिलाच्या म्हणजे आमच्या आजोबांनीच द्राक्षी लावली म्हणायचं. बर. खर तर द्राक्षीकडे वळायचा हा निर्णय का घेतला तुम्ही? कारण पाणी कमी. पाणी कमी असलं, कॅनलचं पाणी त्या टायमाला नव्हतं ना आमच्याकडे. आता पाईपलाईन नेलते. आता आम्ही आल्यापासून ही सुधारणा परत झाली. थोडक्या पाण्यात ती बाग जावायची. ऊसाला पाणी जास्त लागायचं, दुसऱ्या कुठल्या बी त्या टायमाला पानमळ पिनमळ होतं, त्यांना पाणी जास्त लागायचं. आणि बागला ड्रिप केल्यामुळे पाणी कमी पाण्यात बागा यायच्या. किंवा पहिला आम्ही हातदाऱ्यावर पाणी धरायचो. थोडस वापा करायचं, तेवढंच भिजवायचं, पुढं जायचं, ती भिजवायचं, मधली जागा सोडायची, द्राक्षीच्या झाडापुरतच भिजवायचं, तेवढंच करायचं, भिजवायचं, असं होतं. नंतरच्या काळात आता जी ड्रीप आली ही आप्पासाहेब पवारांनी 86च्या काळात तिकडे त्यांनी ते मायक्रो ड्रीप हे सगळं घेऊन आले होतं. तेव्हा ती बोरीत आम्ही सेमिनार घेतलं होतं, पहिलं सेमिनार बोरीत आप्पासाहेबाचं. त्यांनी सांगितलं की बाबा तिकडं त्या देशात एवढं पाणी कमी आहे, मग आपल्याकडे विहिरीला पाणी आहे किंवा अन्य कुठून आणून टँकरने घालून जर बागा जपते आहे तर त्याच्या येते आहे, तर मग आपल्या भागात तुम्ही थोडंसं द्राक्षाकडे वळा. ही इतर पिकं कमी करून द्राक्षाचं पीक मोठं आहे आणि तुमचं ही भाग जे आहे ते आमचा थोडासा खडकाळ भाग आहे, जमीन थोडीशी काळवट कमी आहे, तांबडी जमीन आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही ही द्राक्षीच वाढवा. तेव्हा त्यांनी सगळं ते गाईड केलं की बाबा किती दिवसाला पाणी दिलं पाहिजे ड्रिपने, किती हे. तर त्या काळात आम्ही ड्रिप केली. ड्रिप केल्यानंतर बी पाणी थोडंसं कमीच. काही वेळेस आम्हाला परवालचिनवरनं पाणी म्हणजे 10 किलोमीटरवरनं पाणी निघून टाकावं लागलं. त्या ड्रिपवर आम्हाला कळलं की बाबा एक टँकर टाकल्यावर एक साधारण एकरात भागतंय, 2 दिवस निघतंय. अशा ह्यातनं स्वरूपातनं परत मग राजू पवारांनी परत एक सहल काढली किंवा तुम्ही इतर ठिकाणी टँक बांधा. मग ते टँकचं एक आम्ही इकडं तासगावला बघा पहिलं सुरुवात एक टँक होता, तर ते राजू पवारांनी आणून दाबलं. ते त्याच्यावर आम्ही परत आणखीन हे केलं, एक आयडिया म्हणून बाबा बारकी आधी शेततळी बांधली,
काय होतंय ते काय बघितलं होतं ते बुवा, ते बघितलं. पाणी त्याच्यावर एक साचतंय. 10 एकर क्षेत्र परत भिजायला लागलं ज्यादा. मग परत एक द्राक्षांची वाढवली. परत मग आणि का वाढवत थोडस गेलं. वाढवत वाढवत परत पवारांनी एक स्कीम काढली की बाबा तुम्ही जर टँक बांधलं तर तुम्हाला आम्ही अनुदानाच्या ह्यातनं आम्ही देऊ. त्या टायमाला साहेब हे साहेब होतं, होतं. कृषी मंत्री कृषी होतं, मंत्री होतं. शरद पवार. हा नक्कीच हा नक्कीच मग एक 10 जणांनी आम्ही एक असं 2-2 एकराचं टँक असं मोठं बांधलं. साधारण आता तुमची किती लागवड आहे मग द्राक्षाची? आता आमचं माझ्याकडे 26 एकर जमीन आहे, 22 एकर मालाव आहे. म्हणजे द्राक्ष द्राक्ष, लागवड तुमच्या हा, आता हा, सध्या. 22 एकर. आता ही सेपरेट झाली तर ही आम्ही ही फुटली. समजा जे काय एकत्र जे कुटुंब होतं ते ते आता अलग थोडंसं अलग अलग झालं. झाली द्राक्षामुळे, कारण पोरं शिकली, बेशी आगरी झाली. मग आता थोडस मग वेगळं पान असं त्यांना वाटायला लागलं ना. पोरांना कसं हा. वाटतंय की बाबा हे आपण प्लॉट केला तर हा. आपल्या ताब्यातच राहून आपण काय करायचं ते करायचं. हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याकडेच पाहिजे. हा मग आता घरात जर 5 जण असले तर 5 जणांचं 5 विचार होते ते ह्या द्राक्षाला. त्याच्यापेक्षा जर एक जण जर ते हँडल केलं तर त्याला ते रोजची रोज कळतंय की बायला ही टाकलंय थोडं दिसतंय असं, किंवा याला ही टाकलंय ही चुकीच झाली, त्याची त्यालाच कळतंय लगेच. पण ही 5 जणांचा विचार घेऊन करायचं म्हटलं तर ते 8 दिवस येतात ते. बरोबर. त्यात थोडंसं द्राक्षाचं फसतं नाही म्हणलं तरी. जी प्लॉट करताय ती प्लॉट एका माणसाचा हँडल केला तर ती प्लॉट योग्य चालतं ते. नक्कीच. मगाशी तुम्ही सांगितलं की विशेषतः करून की आपल्या म्हणजे जमीन किंवा खडकाळ भाग आहे, तर मग द्राक्ष लागवडीसाठी कुठल्या प्रकारची जमीन आणि जे हवामान असतं ते कसं असतं, कसं असावं याबद्दल काय हवामान सांगाल? कोरडंच पाहिजे, पण आता हवामानच जर बदललंय तिथं काहीच काहीच करू शकत नाही. हम्म. जमीन खडसरच लागती, आता ह्या थोडी 10 माती असली तर चालते तिला व्यवस्थित. ह्या 10 काळी वर्षीच्या जमीन काळात सुद्धा चालते. हवामानाचा हे झालाय, हम्म. जी बदल झाला त्यात थोडासा बागाला फटका बसला, त्यात बागा कमी झाल्या. तुम्ही जे म्हणता ह्या साईडला बागा थोड्या कमी झाल्या, त्याचा फटकाच ते आहे हवामानाचा. पहिलं कसं व्हायचं, वेळेतच पाऊस यायचं, वेळेत पाऊस जायचं, अवकाळी पाऊस कमी राहायचं. 12 टायमाला माल तयार झाला की थोडंसं यायचं, पण थोडंच यायचं. आता काय होतं, अवकाळी जरी आला तर ती पाणीच वाहून जाते, नदीलाच पाणी जाते, इतका पाऊस येते. त्याच्यामुळे थोडं हे द्राक्षाचं पीक असं आहे की 2 पाऊस 3 पाऊस लय तर घेते, चौथ्या पावसाला जोडून त्याला ती अडचण करते. निसर्गाव बी काय म्हणायची गरज नाही. एक तर पहिली खरड छटणी व्हायची एप्रिल मध्येच, गोडी छटणी व्हायची ऑक्टोबर मध्येच. आता ती काय राहील नाही. आता होते छटणी तुमची छटणी कधीची, जुलै मध्ये. ही काय धरायची नाही, छटणी करायची नाही, कारण आज बी नक्षत्र आहे अजून. तसं विचार केला तर पावसाचं नक्षत्र आज बी आहे, असं आहे. पण 4 पैसे मिळतात ते. पण काय होतंय, थोडं रिस्क घ्यायला लागते का, मार्केटमध्ये सर्व एका वेळेला द्राक्ष आल्यानंतर रेट भेटत नाही. रेट भेटत नाही, ती बरोबर आहे. 20 रुपये 30 रुपये किलो पर्यंत रेट भेटायची. मग त्यासाठी आम्ही थोडस आर्लीमध्ये नियोजन करून थोडस नियोजन केल्यामुळे 2 रुपये होतात, पण रिस्क आहे मोठी. गॅरंटी नाही. पण जमीन कशी असावी, म्हणजे ते म्हणजे खडकाळ, म्हणजे पूर्ण खडकाळ असावी का थोडी आपली माती बागायत पण पाहिजे ना, चालते? थोडीशी जमिनीचं माती. काय आहे, पहिलं माणसं म्हणजे का ना, एक नांगरभर माती पाहिजे. एक नांगरभर माती जर चांगली असून द्या, मग ती काळवट असो, तांबडतोंडी असो किंवा खडकाळ असो, पण तेवढी एक 1.5 फुटाची माती जर चांगली असली त्या रानात, तर त्या रानात द्राक्षाला काय द्राक्षी अडचण नाही. खालनं थोडंसं त्याचं परक्युशन होतं, ही होतं. पण जर लयच काळी असेल जमीन तुमची 5 फूट 6 फूट, तर त्याच्यात थोडंसं मार खाते, नक्कीच. म्हणजे पावसाच्या टायमात. जसं तुम्ही आता म्हणाला की द्राक्षाची छाटणी ही कधी आता कुठे होईल, तर अशा वेळेस मग द्राक्ष लागवडीची वेळ कोणती आहे की जी आपण लावली पाहिजे आणि बरोबर त्या छाटणीला आली पाहिजे? आता काय होतंय, छटणीच नाही, लागवडीचं आहे ना. नोव्हेंबर आता निघाली ही बनवते ती, डायरेक्ट हुंडी बनवते ती, कलम आपल्याला इकत देते ती डायरेक्ट. किंवा रुष्टाक लावतो, रुष्टाक मे मध्ये लावायचं, ह्या टायमाला कलम भरायचा आता, म्हणजे ऑक्टोबरला ती येते बरोबर आहे. आणि आता लोक काय करतात, हुंडीच घेतात डायरेक्ट एकाच, ते नोव्हेंबर एंडला बसविते ती. त्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये कटरी कट द्यायचा आणि ती वर चढवून तयार करायची. 1 वर्षात माल आणते ती. 1 वर्षात माल येतो ती. पहिलं ह्याला 2 वर्ष लागायचं. रुष्टाक लावून. हे जे तुम्ही आता सांगितलं की ते म्हणजे काय हुंडी तुम्ही हुंडी मिळते किंवा आणखीन इतर कलमच हे शेतकऱ्यांनी स्वतः घरी करावं किंवा शेतकऱ्यांकडून चांगल्या बघून नर्सरीत आणावं, त्याबद्दल काय सांगाल? नर्सरीत आणा ना ती का, पण काळी आपण दिली पाहिजे, स्वतः काळी आपण द्यायची. आपल्याला कुठली व्हरायटी करायची बाबा, काळी करायची का पांढरी करायची का जम्बो करायची का क्रिस्ना का, ती कुठली जी व्हरायटी करायची, आपल्या बागातली काळी काढायची. किंवा तुमची बाग चांगली आहे त्यातली काळी काढून त्याला द्यायची, ह्या काळीची हुंडी मला तू ग्रेफ्टिंग करून दे, मग ती चालते, काय अडचण येत नाही. विशेषतः करून तसं तुमचा भाग तुम्ही म्हणलेला तसा की दुष्काळी भाग पण आहे, थोडासा पाण्याची कमतरता, आता कॅनल जरी आला असला तरी, पण
त्या भागामध्ये आणि आमचा हा मान तालुक्याचा भाग जो आहे, हम्म. तर या भागामध्ये विशेषतः कुठल्या जातीची द्राक्ष चांगल्या प्रकारे येऊ शकतात किंवा होऊ शकतात त्याबद्दल काय सांगाल? द्राक्षी सगळ्याच जाती येते हम्म, हम्म, काय हम्म. कुठली नाही अशी नाही, फक्त नियोजन व्यवस्थित केलं तर सगळ्या जाती येते. हम्म, हम्म, आणि ह्यात काय झालं पाहिजे, तो शिकलेली पोरं, तरुण पोरांनी जास्त भाग घ्यावा असं माझं मत आहे. हम्म. तर त्यात मन विशेषतः लावून करून काम कर. कुठल्या कुठल्या जाती आहेत द्राक्षीमध्ये? आता नानासाहेब जंबो आहे, हम्म, हम्म. नारायणगाव आहे, नारायणगाव म्हणून होराटे आहे एक बर. जंबोच, कृष्णा आहे तुमचं, हे आहे स्वाती आपल्या ज्योती आहे, एस आहे, आरके आहे, सुपर सोनाका आहे, माणिक चमन आहे, हम्म, हम्म. असे बरेचसे जाती आहेत. तर आणि आता तुम्ही नवीन एक काढली आम्ही, ती आहे म्हणजे संगरेड म्हणून आहे द्राक्षी. तुम्ही आता सॉल्व्ह केलं हा. काय नाव त्याचं? संगरेड म्हणून आहे. संगरेड, गुलाबी गुलाबी आहे. गुलाबी द्राक्ष. हा एकदम गुलाबी. तर ह्याची मग तुम्ही जे हे आहे ते कसं केलती, म्हणजे कशी ते सुरुवात कसं केली? झालं, संघात काड्या आल्या आणि तिथनं मग एक दोन काड्या अशा फिरल्या ती, हम्म. आणि तसं मग ते तयार झालं ना सगळीकडे. म्हणजे कसे करतात त्याचं ते थोडं सांगाल का मला? म्हणजे आता द्राक्षाची काडी आहे ना, हा. तीच कलम भरला, बर. त्याला फोडून घेतलं, त्याच्यावर काड्या होणाऱ्या तयार दुसरीकडे वाढवल्या, असं झालं एका झाडापासून. जे आता बघा तुम्हाला सांगतो, एस म्हणून मराठे हम्म, हम्म. तासगावला झाली एक जणाकडे, हम्म. त्याच्याकडे झाडं सुपर सोनाकात 6 का 7च झाडं गावली, हम्म. त्याच्याकडे ती तयार आली, त्याच्यावर लक्ष दिलं त्याने. आणि ही म्हणला वेगळंच दिसतंय थोडंसं सुपरपेक्षा, मनी गळत नाही, ड्रॉपिंग होत नाही, फुगवून चांगली होती या, बर. माल लागतो या. मग त्यांनी काय केलं, तपल्याच रानात ती काडी लावून त्याने ती वाढवलं. मग असंच वाढवायला लागतंय ती, हम्म, हम्म. असं करायला लागतंय. मग त्याच्यावर लक्ष ठेवून ते त्याच्यावर वेगळी हो variety बघून लक्ष करावं करून, लागतं. हो हो. नक्की. आता तुम्ही ही तुमची व्हरायटी तयार केलेली आहे, हम्म. तर ती किती आता तुम्ही व्हरायटी आता लागवड केलेली आहे का? पूर्ण सगळं क्षेत्र तुमचं आहे? नाही सगळं नाही, आता ती 1600-1700 झाड आहे. हम्म. आमच्या चुलत भावाकडे एक, त्याच्याकडे 2-3 हजार झाड आहे. ते हळूहळू वाढतंय, पण मिस्टेक काय आहे ती, ह्या वातावरणात ती माल टाकला पाहिजे तिने. हम्म, हम्म. अजून ती हेच चाललंय, टेस्टच चालू आहे त्या टेस्टच चालू आहे. हा हा. आता असं चालू आहे. बागानुसार आहे. आता आमच्याकडे समजा ह्यांच्याकडे झाला हिचं वजन भाव आहे, ह्यांच्याकडे 200 एकर क्षेत्र आहे, हम्म. आमच्याकडे बी 120 एकर क्षेत्र आहे द्राक्षाचं. पण आम्ही हे असं वाढवत का गेलो, थोडं 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 वाढवत गेलो. आणि आता BSc अगदी झाली पोरं, आम्ही आता शेतीत उतरली. हम्म, हम्म. आम्ही आता थोडं नोकरी नाही, नोकरी त्यांच्या डोक्यात होतं नोकरी करायचं. म्हणलं नोकरी नाही करायचं. हा, तुला शेती किती कर वाटती? 10 एकर 15 एकर, तुला तेवढीच तुझ्या ताब्यात घे आणि तेवढी तू करायचं. त्यांनी पाणी बघायचं, त्यांनी खाया बघायचं, त्यांनी मजूर बघायचं, त्यांनी औषध बघायचं, सगळं त्यांनी त्या बागाचं बघायचं नियोजन. नक्कीच. नक्की. पण तुम्ही आता ते शब्द वापरला, हा. पण अलीकडच्या युगामध्ये आता असं चाललेलं आहे की म्हणजे आपण लग्नाचा विषय जर काढला तर मुलं मुली देत शेतीत नाहीत. आहेत म्हणल्यानंतर नाही, नोकरी नाही, असेल तर हे देतात. चुकीचं आहे. तर मग म्हणजे ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही ही शेतकऱ्याला मुली द्यावा त्या, असं माझं मत आहे. हम्म, हम्म. का द्यावा त्या? मुलगा कसा आहे बघून द्यावा त्या. हम्म, हम्म. कसा जरी मुलगा असेल तर नाही दिल्या पाहिजे त्या. मग त्या मुलाचं काय काम आहे? म्हणजे आम्हाला जी सुना दिल्या त्यांनी, त्या म्हणजे मुलांकडे बघून दिल्या. ही काय करते ती, कशी करते ती, म्हणून दिले त्यांनी, असं केलं ना. 20 वर्षात जी प्रगती झाली हम्म. त्या भागात जी झाली ती बाबा कशी दिसते आज, कशी दिसते हे. आता ही तुमच्यासारखी सगळी जनरल लोक येऊन बघतात ना, हम्म, त्याला हम्म. इथं काय होतं, हा, आज काय दिसतंय. तर असं घरी पण नव्हती पडलं. आम्हाला, मग आता आज सगळीकडे मोठं बंगला येतं. हे हा, कशावर म्हणजे झालं? कशावर झालं? हे तर शेतकरी मग ह्यातलं नोकरीला नाही आमचं कोण काय नोकरीला कोण नाही ती. हम्म. असा विषयात सगळं ती आम्ही ताकदीने उतारलो होतो पहिल्या भागात. म्हणजे आम्हाला जे पवारांनी थोडंसं मार्गदर्शन केलं ते आम्हाला आज बी फायद्याच आहे. फायद्याचं आहे. हम्म. आणि जे पवार साहेबांनी जे केलं त्यांचं तर आम्ही योगदान कवा विसरत नाही. ज्या टायमाला कृषी मंत्री होतं त्या टायमाला आमच्या बागा पडल्या होत्या, तर ते दिवस गारपेट झाली 13ला. दिवस उगायला साहेब 2013. बोलीत आलं होतं. म्हणजे तुम्ही खचून काय जाऊ नका, तुम्ही बागा परत उभा करा. तेव्हापासून मग आमचं आपलं आणि- धडाका चालला, कुठेतरी घ्यायचं बाग उभा करायचं, कुठेतरी घ्यायचं. त्याच्यावर बाप 2-3 वर्षांनी साहेब परत आलं सर पवार. म्हणलं खरंच मला वाटलं की तुम्ही संपला, हा, त्यातनं तुम्ही आता वर निघत नाही. आता वर निघत नाही, डायरेक्ट आम्हाला म्हणलं. पण तुम्ही खरंच तुम्हाला मानलं, म्हणलं ह्यातनं वर निघा. काहीच राहिलं नव्हतं तुमच्याकडे. मी स्वतः बघितलं होतं, गारपिटीत सगळं गेलतो. 13ला गारपीट झालती बघा आमच्या भागात. मग त्यावेळेस असं वाटलं नाही का, जरी म्हणजे साहेबांनी तर तुम्हाला शब्द दिलता ठीक आहे, पण कधी असं त्यावेळेस मन खचलं नाही का? आता नाही आपण खचलं, नको आहे. उभं राहायचं म्हणलं. नाही का? द्राक्ष उभं राहायचं. आता ही करायचं. कसं आहे, हान आली, ही कशावर आली, ही निसर्गाची आहे. निसर्गाची. कुणाला आपलं काय केलंय का? हा, ह्यातनं कसं का होणार, आपण मार्ग काढून पुढे चालायचं. बरं ती एक जणाला केलं नाही ना. हम्म. बाबा मी एकटाच आहे, हा, मला सगळं हा. केलंय असं नाही ना. मग खचला असता माणूस, एकटाच झाला. मग सगळी जण गावलं, मग सगळी बसली. अरे काय होईल ती होईल,
काय बी करा पण पुढे चालू करा. आणि त्यांच्यामुळेच आम्हाला मार्गदर्शन मिळाल्यामुळेच आज एक्सपोर्ट जी माल होते आमच्या बोरी भागातनं ते त्यांच्या गायडने झालं किंवा तुम्ही ही व्हरायटी लावा ती लावा, त्याच्यापासून त्यांनी लोक दिली. पण तुम्ही मग जसं म्हटला की एवढ्या व्हरायटीज नाव तुम्ही घेतली, तर विशेष करून सगळ्यात जास्त कुठली आता व्हरायटी चालू आहे किंवा कुठली बागणी एक्सपोर्टला होते किंवा आमच्या भागात काळ आहे, नानासाहेब आहे, कृष्णा आहे, जम्बो आहे, ह्या व्हरायटी आमच्या एक्सपोर्ट आता चांगल्यापैकी होते. ते आपल्या भागामध्ये खाण्यासाठी कुठली चांगली आहे? खाण्यासाठी कसं होत आहे, ते ब्रिक्स बसली ना कुठली बी खाण्यासाठी त्यांना ब्रिक्स लागती 16-17 आणि आपल्या इकडे खायला लागती 20-22. 18-19 म्हणजे साखरच आपल्या भागात तसला पाहिजे. तिकडे थोडस एक्सपोर्टला जाय थोडस ब्रिक्स कमी लागती पोचायसाठी. जास्त ब्रिक असल्यावर ती पोचत नाही ना त्यांचं, महिना माल जायला टिकत नाही, माल फोडून विकायला असं होतं. कुठल्या जास्त कमी असते त्याबद्दल काय सांगा? मग आता कसं होते, पांढरी व्हरायटी चांगली चालते, पांढरी बी चालते आणि एक्सपोर्टला काळ बी चालते. त्यांची कशी मागणी आहे आपल्याला ती त्यांना माल द्यायचा आहे तसा. मग ती काय एखादं गिरायक काळं घेतं, एखाद्याला पांढरं पाहिलं होतं पांढरं पाहिजे पांढरं घेतं, असं बी राहतं. आमच्या भागात काळं जास्त आहे, ती काळं जास्त चालते. ती काळ्याला लांब येते, आमच्याकडे एक्सपोर्टवाले लांब येते, म्हणजे त्याची मागणी आहे म्हणून ती येते. आता जर ही गुलाबी आता लावलेली आहे लोकांनी, आता दुसरी काय ती 36 का काय ती व्हरायटी सांगायची आलेली आहे, ती एक लोकांनी 2-3 एकर लावले. त्याचा आता आपल्याला कळायला अजून 1 वर्ष लागणार आहे. जर ती व्हरायटी समजा एक्सपोर्टला जर गेली तर तिथनं पुढे मात्र मग तिच्या माणसं जास्त वाढतील. यानंतर आपण असं होईल की पाण्यास तुम्ही सांगितले कमतरता होती, तुम्ही टँकर पाणी. तर मग यासाठी ठिबक सिंचन किती महत्वाचं आहे? म्हणजे ठिबक सिंचन दिलं पाहिजे का मग पाणी देणं? ठिंबकनीच. ड्रिप शिवार बागच नाही, ड्रिपच पाहिजे. कसं होतंय, मोकळं भिजवाय माणूस नाही हाय का, मजुराची अडचण आणि खुरपणाची अडचण सगळी. ड्रिपवर असेल तर सगळं क्लिअर होते, काही अडचण येत नाही. मेहनत सगळी मधली होती ना, आधुनिकता आली, आता सगळं बारकं छोटं ट्रॅक्टर आहे. आणि किती बाय किती असावी किंवा काय असं त्याचं? आता द्राक्षाची बाग जर काळी करायची असेल किंवा पांढरी करायची असेल, माझा तर अंदाज आहे 8-4 वर्ष द्राक्षाची बाग असावा. जे मोठं म्हणजे 10-4 बी आहे, 10-5 बी आहे, 9-5 बी आहेत लोकांकडे. पण आम्हाला तर असं वाटतंय की आता 8-4च बाग असावा द्राक्षाची, उत्पन्न चांगलं निघतंय. त्याच्यावरचं काळीचं नियोजन जे आहे ते थोडस 8-4 वर जागती सगळी बाग, सगळं व्यवस्थित. 9चं केवळ लय मोठा वाय केला तर ती वर काळीला ताकद जी द्यावं लागते, तेवढी जर वर्षी ताकद म्हणजे राहत नाही. एखाद्या वर्षी बाग जास्त पाऊस झाला तर शेंडा मिळत नाही, मग त्या टायमाला माल उघड राहणं हे करणं ते थोडी तकलीफ होती. परत साड्या बांधा, मंडप जे आहे ते 8-4 वर योग्य लागेल मंडपाचे. तुम्ही सांगितलं मंडपचा विषय आपला निघाला, तर खरं तर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शेतकऱ्याला भांडवल तर उपलब्ध जास्त लागतं, भांडवल जास्त, त्यासाठी भांडवल खूप लागतं. कारण बऱ्याच ठिकाणी बघितले, काही ठिकाणी लाकडाने सुद्धा ते हे उभं करतात, काही ठिकाणी लोखंडी डाम उभा केलेले आहेत, काही ठिकाणी सिमेंटचे डाम आहेत. तर ज्या एकरात आपण शिरायचं कोणा, ही एकर आहे बाबा, ह्या एकरात शिरू तर 10 लाख रुपये पाहिजे जवळ माल घालवायला, इतका खर्च आहे त्याला. आता टीजिंग करणं, तारा अँगल वर चढवणं, रोप घेणं, सगळं मजुरी बिजुरी सगळं धरून. फक्त एक झालं की आता आमच्या अपेक्षेप्रमाणे अजून आम्हाला रेट गावला नाही, रेट मिळत नाही. आज द्राक्षाच्या जी ह्यांची जी आहे का नाही त्याला 200 रुपये रेट पाहिजे पांढऱ्या व्हरायटीला आज, म्हणजे जे 10 दिवसांनी त्यांनी अजून किती म्हणजे ह्या पावसात घेऊन आणली ना, त्यांनी तेवढा प्रयत्न केला, तेवढी औषधं मारली ती. तसं मार्केटला बी द्राक्ष विकती, पण जी मधली साखळी चेन आहे ती यंत्रणा रोल दाबती की मग आता ह्यांच्याकडे आहे समजा द्राक्ष, मग चौघाला फोन करा, मी अशी मागली 200 बरं, तुझ्या पुढे जाऊ नको. तिथं शेतकरी खचतोय. मस्त त्यांनी ती मस्त ताकद लावून आणले, सगळं केलं, पण पुढच्या मार्केट आज केरळला माल न्यायचा म्हणलं किंवा एक्सपोर्टला जाता आग माल जात नाही, समजा केरळला द्यायचा म्हणलं माल, तर इथली जी काय गावातली जी असतात 5-6 लोक, ती त्यांचं ती दलाल किंवा त्यांचं एजंट ती काय करते, ती आता इथनं फोन पाडले की आमच्याकडे जाणार, अरे मी आमच्या तमकीची बाग घेतली, मग मी असा सौदा केला, मुला हिच्या पुढे जाऊन. ही जी चाललंय का ही लय स्पीड मध्ये आहे आणि शेतकरी तिथं जाऊन पोचू शकत नाही, असं होते. तिथं एक थोडासा बदल व्हावा असं एक आम्हाला वाटतं. कारण इतकी लोक शेतकरी मेहनत घेतोय, एवढं जेव्हाचं रान करतोय, बागा उभा करतोय, आणतोय, पण त्या टायमाला थोडंसं नाही म्हणलं तर मार्केट आज त्या टायमाला बी 86ला बी आपासाहेब आलं,
त्या टायमाला बी आमच्या इथल्या बागा 100 रुपयांनी जात होत्या. आता आज 150 रुपये समजा सीझनला गेल्या किंवा 200 मी म्हणतो गेल्या, तरी पण त्याचं तफावत जर काढली तर महागाई लय वाढली इकडे. कसं होतं, मजुरी मजुरी कुठे गेली, मजुरी जर गेली, आज औषधाचा टॅक्स कुठे गेला. आता बिहारवरनं मजूर आहे सगळं आम्हाला. आता 20 लाखाचं औषध आणायचं म्हणलं तर 6 लाख रुपये तुमचं नुसतं ती ही द्यावं लागतंय, काय जीएसटी द्यावं लागतं. ही शेतकऱ्याला बसते. मग शेतकऱ्याला थोडस नाही म्हणलं तर पिळवणूक आहे, पण आता हे आम्हाला कसं झालं, या द्राक्षामुळं आम्ही खचलो नाही, त्यात थोडस वर आल्यामुळं आपलं चाललंय. पण असं पण जसं मग सर म्हटले की 10 लाख एकराला 10 लाख रुपये आपण आधी खर्च ठेवलं होतो, पाहिजे. पण याच्यामध्ये जसं आता तुम्ही सांगितलं मग की पाऊस पडतोय, रोग येतोय, सगळ्या गोष्टी येतात किंवा कीड नियंत्रण त्यात पडतंय. ही 10 लाख घालवायचं म्हणजे आपल्या नशिबात ठेवूनच घालवायचं. उद्या द्राक्ष येते का नाही ते बघायचं नाही पहिल्या वर्षाला, पण ही 10 लाख रुपये जाणारच. मग आता हे असे रोग येतात, कीड येते, तर त्याचं उपाययोजना किंवा त्याच्यावर काय करता तुम्ही? समजा अचानक असं झालं, त्याच्यावर इतकं सावध राहायचं ना, रोजची रोज बागत येणारच. कुठल्या पानाला काय दिसतंय, कुठल्या डाग आलाय का, कुठं काय झालंय का, कुठं पाणी कमी पडलंय का, सगळं बघायचं. त्या माणसाने फिरून रोजच बघायचं. म्हणजे शेतकऱ्याला तेवढं अलर्ट शेतकऱ्यांनी ती बाग बोलतीयच, माझ्या दावणे आलाय बाबा, तुम्हाला दिसणार ती, माझ्यावरती करपा आलाय, माझ्यावर हे आलंय, मग ते आपण औषध मारायचं, ह्याला कुठलं चालणार. म्हणजे शेतकऱ्यांसुद्धा तेवढं तत्पर राहिलं पाहिजे. असं नाही की मी आज बाग लावली आणि गेलो गावात, बसला पारावरती, मला 10 लाख येणार आहे. नाही, त्याला माझ्याकडे भांडवल आहे, मी सांगितलं की बाबा गाड्याला ट्रॅक्टर घेऊन जाऊन असं औषध फवार, त्याची बाग नाही. त्याच्याकडे भांडवल आहे, सगळं आहे, पण त्याने जिथे बघितलंच नाही तिथं कोपरा जाऊन, तर अंदाजी त्याला अजिबात चालत नाही. त्याचं जे असं आहे की रोज तिथे त्या बागेत माणूस पाहिजे, रोज ते उभाच राहायला पाहिजे. आज शेंडा काय म्हणतोय, उद्या काय म्हणतोय, त्याचा पाला किती झालाय, घडाची साईज काय म्हणते, घड आपल्याला लांबवायचं आहे किती, त्याचं जे सगळं ही आहे ते सगळं शेतकऱ्याला, रोज शेतकरी फिरतो त्याला ते डिटेल कळतं सगळं. शेतकऱ्यांनी खरंच कंटिन्यू उभाच पाहिजे. हा, म्हणजे तुमची तुम्ही बागेत आपल्या आहात देवापूरमध्ये, तर मग तुम्ही कितपत, जसं आता सर सांगितले की दररोज बागेत जाणं, दररोज बघणं, तर तुम्ही या गोष्टी सगळ्या करता का? आता मामासने आम्ही दाखवलं, म्हणजे 1-2-3 प्लॉट आम्ही फिरलो. ज्या प्लॉट मध्ये जागरूकता आहे त्या प्लॉटची परिस्थिती, आणि आता मामा म्हणलं मस्त भांडवल आहे पण गावात थांबायचं, लेबरला सांगायचं तेवढं औषध मारू नये, त्या प्लॉटचं आता काय झालंय पावसामध्ये हे पण मामाने बघितलं तिथं. म्हणजे तरी माझा प्लॉट बघितला आम्ही, आता एक चालू प्लॉट बघितला आणि ह्यांचा एक प्लॉट बघितला, दोन्ही प्लॉट सुंदर आहेत. त्यांचा प्लॉट चांगला, म्हणजे एवढ्या पावसात टिकावणं. आमचं फोनवरनं बोलणं व्हायचं की मी काय म्हणायचो, ध्यान द्या, कुठं दावणे येईल ते तुम्हाला आताच मी सांगतो. त्यामुळे त्यांनी इतकं कटक्षण राहिलं की खरंच बाबा दावणे येईल, मग त्याचे औषध मारून टाकणार. नक्कीच मामाचं मार्गदर्शन असायचं. आता यांचं एवढं व्याप असते, पण मला 2 दिवसात फोन ह्यांचा येणार, मी फोन यांना लावायला, मी काय म्हणायचं कामात असते, ह्यांना कशाला त्रास देईल, तरी पण ह्यांचाच फोन येणार मला की विलासराव हे वातावरण आहे, येणार म्हणजे येणार डावण्या. आम्ही ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पद्धती स्प्रेइंग केलं. आमच्या प्लॉट मध्ये त्यांनी बघितलं, त्यांच्या शेजारच्या प्लॉट मध्ये डावणे, शेजारी मध्ये आहे, बाकी प्लॉट 60% पर्यंत डावणीने डॅमेज झाले. पण आमच्यात आज मामाच्या नजरेत आम्हाला एका घरामध्ये 4 मणी दिसले, त्यांना तर दिसलंच नाही आजपर्यंत. म्हणजे एवढा यांचा बारकावा आहे, म्हणून आज इंदापूर भागात किंवा त्या भागात आम्ही बघितलं फार मोठं काम आहे आमचे. आता करण सर, मी यांचं नाव घेतलं, त्या भागातले शेतकरी म्हणले आपण लगेच बघायला जाईल, म्हणजे का तिथं शिकायला मिळतं. म्हणजे आपल्यापेक्षा आमचं इतकं नियोजन आहे की झाडावर पाला किती राहिला पाहिजे, काड्या किती राहिल्या पाहिजे, त्या अन्न करणारा पाला किती आणि घर निर्मिती करणारा पाला किती, 72 पासून ह्याच्या 72 पासून द्राक्ष यांच्याकडे. म्हणजे आज झाले किती वर्ष. जसं तुम्ही आता म्हणाला की रोग जो आहे, डावणी रोग आहे, तर विशेषतः करून द्राक्षासाठी कुठला रोग आहे तो घातक असतो? आता कसं झालंय, द्राक्षीला कोणता बी रोग असू द्या ती घातकच. करपा आला तर घातक, दावणे आला तरी घातक, बुरी आली तरी घातक, जंतू आला तरी घातकच. ही जी रोग आहेत अति बेकार आहेत, त्याच्यामुळं आधीच मारायचं. मग ह्याच्यासाठी काय असं सेंद्रिय रासायनिक खतं वापरावी करावी का वेगळं काय असावं? जसं वातावरण आहे तसं खतं वापरायला लागतं. आता नत्र वापरून जमत नाही किंवा ही वापरून जमत नाही, असं होतंय.
ढगाळ लय वातावरण, पाऊस म्हणजे म्हणलं तर लय नसतं, सावधमध्ये. जायलाच नाही पाहिजे. आज काय होतं, आमचा मुलगा काय म्हणत होता, आज म्हणला मी 19-19 सोडू का? हम्म. नाही म्हणलं. म्हणलं का? वातावरण कसं आहे, तुला 19-19 काय करेल, धावणे तर लगेच येईल नत्र वाढलं की. नाही म्हणलं, मला प्लॉटमध्ये फिरू दे. मग तुला काय अडचण, का सोडतोय म्हणलं. म्हणलं तू का सोडायचं 19-19? हम्म. म्हणला शेंडा कमी पडतोय. हम्म. म्हणलं कंच्याचा शेंडा कमी पडेल तेवढं पान दाव मला. म्हणलं शेंडा दाव. शेंडा तर मोठा आहे म्हणलं, जाड आहे, हम्म. ही शेंडा कमी पडत नसतं. तू असं काही सोडू नको. कुठलंही नत्र गेलं नाही पाहिजे आता ह्या दिवस. हम्म. म्हणजे वातावरण तसं आहे होते नत्र सुटायचं. नाही. जर ह्यात थंडी वाढली तर आपण काही बी करू शकतो. बरं. असं होत आहे. हवामानातील बदल जसं आता म्हणजे बाबरांना मी विचारतो, बाबर आहेत आपल्याबरोबर. तर विशेषतः करून आता गेली 6 महिने आपल्याकडे पाऊस पडत आहे. कारण मे महिन्यापासून आपल्याकडे पाऊस 6 आहे. महिने झाला आता. हा. हम्म. तर या म्हणजे आमच्या भागामध्ये सुद्धा मान तालुक्यामध्ये सुद्धा खूप पाऊस पडलेला आहे. हम्म. तर अशा वेळेस जी काय हवामानात बदल झाला त्याच्यामुळे तुमच्या बागेला काय नुकसान झालं का आणि काय परिणाम झाला का त्याचा? आता आमचे द्राक्ष म्हणजे 28 जुलैला आम्ही छाटणी घेतली. त्याच्या अगोदर आम्ही 3 जुलैला घेत होतो. गेल्या वर्षी आमची 3 जुलैला छाटणी होती. थोडंसं लेट केलं कारण काय होतं, दिवाळीमध्ये व्यापारी येत नाहीत, व्यापार होत नाही आणि मग त्यासाठी थोडं लेट घेतलं. पण ज्या दिवशी छाटणी केली, पोंग्यामध्ये द्राक्ष आली होती. आता मामांना माहिती आहे, ह्यांच्या वातावरणात तर मला वाटतं द्राक्षच पिकू शकत नाही ते. हे बी पहिले करत होते आरलीचा प्रयत्न, सोडून करत दिलं होतो. सर्व. हो, बंद जुलै केलं. छाटणी होते. आता सध्या म्हणजे आम्ही बरंच असं बाहेर फिरतो, तासगाव म्हणजे ज्या ज्या भागात फिरतो, ह्या दिवसामध्ये द्राक्ष आणायचं म्हणजे नॉट अ जोक, येऊ शकत नाहीत. आणि आमच्यात तर ह्या वर्षी म्हणजे आपला कोकणच झालाय. दरवर्षी थोडं वातावरण हम्म. फ्रेश असते, ह्याच्यात येणं शक्य होतं. सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्या वेळेला आम्ही बघितलं तर एकदम पानाची क्वालिटी लो, सगळी ही अशी सगळंच- बघायला आलेली म्हटली की हे ह्या वर्षी प्लॉट जुळत नाही. तरी तिथून पुढे आम्ही म्हणजे जसा जमल असं त्याला सगळं नियोजन लावून आता ह्या पद्धतीने आज मामानं बघितलं म्हणजे एवढी क्वालिटी हे नाही तरी पण त्या मापानं म्हणजे आलंय चांगलं ह्या दिसचं चांगलं आहे ते आज. चांगलं आहे. आणि भयंकर आणि एकराचा खर्च आता सध्याला 3 लाख. हम्म. म्हणजे ह्या टायमिंगला द्राक्ष आणायचं एवढ्या 4 लाखाच्या आसपास जाईल. 4 लाख. 3 लाख 4 लाख रुपये 4 आधीच लाख खर्च करायचा. आणि पाऊस रात्री जर 11ला पाऊस आला मामा तर 11 वाजून 5 मिनिटांना औषध मारायलाच बाग ट्रॅक्टर असणार सगळेच एका वेळेला देवापूरमध्ये सगळं भर गावातले लोक सुद्धा म्हणणार याच्या डोक्यावर काय म्हणजे इडी झाली ती पावसात ओल्यात कोण औषध मारल का. चालतंय. पण त्या ठिकाणी फक्त M45 ब्ल्यू कॉपर सारखी औषधं दोनच त्या चालते तेवढं त्या बाहेर झाडावर चालते. मारायचो. त्या झाडाची पाणी आहे ना त्या पाण्यामध्ये पाणी न राहता त्या पाण्यात थोडं औषध तर लावावं. औषध. म्हणजे त्यामुळे काय व्हायचं डाऊनीचं इन्फेक्शन आम्हाला त्यामुळं म्हणजे कमी नाही व्हावं. हा कमी करून. ती जे केलं ज्यांनी ते केलं. नाहीतर कसं आहे तुमची काळी जमीन असली भारी जमीन ट्रॅक्टर जात नाही माणूस थांबला का संपला. 2 दिवस थांबला का त्यात संपला. ही जी द्राक्षी ही शेतकरी जागाच पाहिजे. जागाच पाहिजे. आणि आळशी- आता तरुण आळशी माणसाचं काम नाही. माझं तर म्हणणं आहे की 22 ते 30-35 वर्षाच्या पोरांनी द्राक्षच्या बागत पडावा आणि त्यांनी इतकं फास्ट पडावं की लय भारी हम्म. हम्म. एकदम चांगला आहे. त्यांनी कम्प्लीट लक्ष चांगलं देऊन ह्या पोरांनी कशा बाहेर का देत नाही ती देतेली काय करते द्यायला. अहो शेतकऱ्यालाच पुरी द्यायला लागतील आज पर्याय नाही. आता तुमच्याकडले शेतकरी यांच्याकडले शेतकरी आता ह्यांच्या सोना मला वाटतं मुलांपेक्षा जास्त शिकलेले असतील. हो है की नाही? एक मला वाटतं आमचा धाकटा मुलगा BA झालाय आणि त्याची मंडळी आहे इंजिनियर इलेक्ट्रिक म्हणजे कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आमचं तसंच आहे. मुलगा बेशाक कॉम्प्युटर इंजिनियर आहे. थोरल्याचं बी तसंच आहे. पण शेतकरी तसा असाय पाहिजे. आपल्याकडे शेतकरी ज्वारी बाजरी मका पिकवतोय त्यानं कशाला अपेक्षा करा त्याच्या मोबाईलचा आणि गाडीचे पेट्रोलचे पैसे त्याला निघत नाहीत. मग त्याला कशी मुलगी देणार. तर तशी परिस्थिती ह्यांच्यातल्या शेतकऱ्यांना आता ह्यांच्यात बी काय गहाळ शेतकरी असतील की आहे ती की त्यांची बी आपल्यासारखी परिस्थिती आहे. असणार आहे. कोरडवाहीला द्राक्ष मात्र चांगलीच येते. हम्म. कोरडवाही शेती का नाही पाणी पाहिजे. यानंतर माझा प्रश्न असा होता की उत्पन्न वाढीसाठी आपण कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला का की जास्त उत्पन्न किंवा जास्त फळ निघावं किंवा कसं झालंय आता बरं का एक्सपोर्टला जास्त उत्पन्न काढायला थोडं मर्यादा येते. हम्म. त्यांचं जे आता शास्त्रज्ञ मत काय येते की बाबा स्क्वेअर फुटाला 1 घड पाहिजे. बरं. मग झाडावर बाबा 8 किलो किंवा 9 किलो तुमचा जर माल असला तरच तुमचं ती एक्सपोर्ट दर्जाचा माल होणार. हम्म. म्हणजे काळ्या व्हरायटीचा. आता पांढरी व्हरायटी असली तर तुम्ही 15 किलो पर्यंत जाऊ शकता. पण तिथवर त्याची शुगर बी मिळते. तसं ह्या काळ्या व्हरायटीचं काय आहे त्याला शुगरचं प्रमाण थोडंसं नाही म्हणत म्हणजे ज्या दिवस ठेवली तर मग ती क्रॅक जाते. त्याच्यामुळे त्याला तेवढी शुगर आली 18-19 शुगर आली त्याला द्यावंच लागते.
असं आहे. मग त्याच्यामुळे ते कसं मोजता तुम्ही 18-19 शुगर आहे किंवा काय ते तसं? मशीन आहे. फिक्स मशीन मशीन. तुमच्याकडे कसं आहे आता ही सगळं तसं मशीन आहे. तसं सगळं. लगेच लावायचं की लगेच सांगतात ती अहो, शुगर yes. 18, 20, 22, 23 एसपोर्ट काय असेल ती जर चालू असलं, एसपोर्ट चालू असलं तर ती 10 वेळा हे करतात, चेक करते. चेक करते. एवढं मशीन आहे, एवढीच हे आहे. आणि ती काचव असं लावायचं आणि असं धरायचं उन्हाकडे बघून लगेच ती सांगणार शुगर किती, त्यांचीच माणसं असतात ते सगळं check 14, करायला. 15, 20 काय असेल ती पटापट सांगणार असं होतं. नक्की. म्हणजे उत्पन्न वाढीसाठी वेगळं असं तंत्रज्ञान तुम्ही काय वापरलंय का? नाही उत्पन्न जर वाढायचं नाही, उत्पन्न कमी असू द्या पण ती एक्सपोर्ट होऊन पैसे जास्त मिळलं जास्त. पाहिजे, ते सगळ्यात महत्वाचं. जास्त माल काढला की पैसे कमी. पैसे कमी. आणि जी तंत्रज्ञान आहे ती म्हणतात तसं ते आता ते हे जे वापरले आम्ही कशाचं, तुमचं ट्रॅक्टरचं काय ते चौकड चालतंय, चिमा मशीन आहे त्या, SS आहे त्या. एसएस आहे मशीन असल्या. आता ती कसं होतं, 1 लिटर पाणी तयार करायचं आणि ते 1 एकरावर मारायचं, त्या बी मशीन आहे त्या. आता त्याची किंमत जास्त आहे. तर 17-18 आमच्याकडे लाखाची SS आहे, मशीन. 40 लिटरात 1 एकर होतो, 40 लिटर पाण्यात. बर. आणि ती जी घड मोठं करायचं औषध ती होतं, त्याने होतं. बारीक केसासारखं टिपकं पडते त्याने. त्याचा काय आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो का? काय नाही आरोग्याचं आपण औषधच तसं वापरलं नाही ना त्याला, वेगळं नाही ना औषध काय, तेच ती औषध पाठीमागे जाते, तीच औषध. ती पाठीमागे चालते. फवारणीचं आधुनिकरण थोडक्यात. म्हणजे पहिलं द्राक्षीला काय होत नाही, माणसाला कुठल्याही काय काय होत नाही, फक्त ती काम करतं तपलंच, ती घ्यायचं. आणि अजून जी ही व्हरायटी आलते, जी संशोधन होऊन जी यायला पाहिजे त्या अजून व्हरायटी काय भारी येत नाही, अजून कमीच आहे त्या. ज्या टायमाला जसं आम्हाला कळते तसं जी व्हरायटी आहे त्या त्याच आहेत. आणि आता जी ही लाल म्हणा किंवा ही म्हणा जी व्हरायटी आलते, ही काय अजून त्यांच्या ह्यातनं आलं म्हणजे बाहेर अजून चालते, ह्याचं अजून आम्हाला अजून एवढं वाटत नाही. ज्या टायमाला 2 वर्ष होऊन जावा त्या बाहेर चालते ना, एक्सपोर्ट होईल, त्या टायमाला ती व्हरायटी परत चालते नाही. तुम्ही एक्सपोर्टचा विषय काढला तर खरं तर द्राक्षी बाजारात विक्री आणि निर्यात करताना अडचणी कुठल्या तुम्हाला आल्या का? अडचण काय होते, आपल्याकडे एक्सपोर्टवाले येते ती घ्यायला, त्यांच्याशी आपण व्यवहार करतोय. जागेवर खरेदी. आपण स्वतः काय जात नाही तिथं मार्केटला, पण ती जागेवर त्यांना जी माल पसंत पडतो या, बाबा हिथं 20 घड आहे ह्या झाडाला, आम्हाला ह्यातला 18 चालते, 2 तुमचं घड राहतात, आमची तयारी असते द्यायची. आता 2 राहतात म्हणजे काय अडचण नाही ना, मग ते 18 घड त्यांना जाते, त्यामुळं काय अडचण येत नाही. आता त्यांनी विक्री करायची त्यांचं पुढचं आपण काय बघायचं नाही, आपल्याला पेमेंट कसं येईल आणि आपला माल कसा जाईल तेवढंच बघायचं. असे म्हणजे एक्सपोर्ट करत असताना शिवाय म्हणजे जसं तुमच्याकडे आता तो व्यापारवाला येतोय तर त्यावेळेस त्याच्याशी काय बोलचाली करताना किंवा काही इतर गोष्टी करताना तुम्हाला अडचण काय येते का त्याची? मग नाही काय अडचण, आपल्या व्यवहार जमला की काय अडचण येत नाही ना. त्यांना बोलून बाबा हे असं माल आहे, हे असं तुम्ही किती टक्के घेणार, बाबा ह्यातला 60% जाईल, 80% जाईल, 20% जाईल, त्यांची जबाबदारी. ते आता आपण तोडून बॉक्स भरून द्यायचं त्यांना, त्यांनी पसंत केलेला माल ते त्यांच्या ताब्यात गेला, असं होतं. आणि जो राहिलेला माल आहे जसं म्हणला ते आपण 2 नंबरला ऐकायचं, मार्केटिंगला ऐकायचं. तशी व्यापारी येतात मग दुसरं जी पाटेवाली आहेत ना, कॅरेटवाली, अरे मागचा माल आहे द्या आम्हाला, चालतोय. मग त्यासाठी आपण काय करतो, ब्रिक्स यासाठी थांबायचे 8 दिवस, त्याच्यावर चांगला माल गेलेला असतो, मग 8 दिवस थांबले ह्याला ब्रिक्स चांगली येते, 21-22 ब्रिक्स येते. म्हणजे आता ह्याला 17-18चा जातो आणि राहिलेली 21-22चा ब्रिक्स येते, ती लोकलवाले घेतात, ती गोड लागते. लोकलवाले म्हणजे 2 नंबर, आपण लोकलवालेच म्हणा, 2 नंबर नाही त्याला म्हणा, लोकलवाले. हा, पण जी आता केरळला माल जातोय ते जायला गाडीला किती दिवस, 3 दिवस लागतात तिथं जायला पोचायला. मग ती लोक काय करते, ते थोडं कमी ब्रेक्स घ्यायचा, थोडा मालातला ते मावचर कमी होतं, थोडं सुकवा येतो, थोडंसं खायला गोड लागतं. आणि त्या भागात केरळ ठिकाणी भागात तिकडे द्राक्षी ही त्यांना माहितीच नाही ना, तिथं सुद्धा अजून सुद्धा ती काय 2 नंबर, लालगी म्हटलं तरी वेगळं शिका, काळं म्हटलं तर ती वेगळं शिका, आणि तुमची ती पांढरी म्हटलं तर ती शिक्यात निमाल असतो, ती फक्त म्हणजे तुम्हाला कुठला पाहिजे असं करतात. आता ती घेणार वगैरे फक्त ती खाऊन बघते, त्यांना काय त्याला थोडं सांगून मला लागतं, ती काही एवढी त्याला ते सुद्धा शुगर चालत नाही तिकडे सुद्धा, केरळला सुद्धा, कारण माल टिकत नाही, शुगरचा माल टिकत नाही, लयत लय 16, 17, 18 ब्रिक्स पुढे गेला की माल टिकत नाही. आपल्या पुणे मुंबई मार्केटला शुगरचा माल चालतो. इथं पुणे मुंबई म्हणलं तिकडे कारण 1 टाइम मार्केट आलं, तोडला माल की दुसऱ्या दिवशी विक्रीला जातो, त्यांना गोडच लागतो. मग ह्याच्यामध्ये कधी तुम्ही असा वेगळा प्रयत्न केला की आपण स्वतः घरी मनुके तयार करावे किंवा मग मनुके तयार करून कसं होतं, मनुक्याचा खर्च लय वाढतोय. मनुका 1 किलो मनुक करायला जवळजवळ 40 रुपये खर्च येतोय. आणि आज 40 रुपये खर्च तर त्याला लागतो 4 किलो द्राक्ष. जर 22 ब्रिक्स असतील तर 4 किलो, 17-18 ब्रिक्स असतील तर 5 किलो. मग आज जर 100 रुपयाने द्राक्ष जात असेल असे लोकलला विकत असेल 20 ब्रिक्सचं, आणि ह्याला जर 4 किलोत गेली आपल्याला ही 50 रुपये खर्च, अधिक ही 400 रुपये, 450 रुपये, परत बॉक्स आले, लपडी आली सगळी त्याला,
ती एक 10-20 रुपये प्रति किलोला वाढतोय. 500 रुपये. म्हणजे तेवढं पैसे जात ते. मग ही इकत नाही ना तसं. बेदाणे इकत नाही ना ते. त्रास लय. कधी असा प्रयत्न केलता तुम्ही बेदाणा केलता करण्याचा? की नाही काय परवडत. झालं त्याच्यात? नाही परवडत. नाही परवडत. नाही परवडत नाही. आता 2 वर्ष सध्याला जे बाजार आहे आणि थोडा असा ती शेतकरी ऊसासारखा लागतो या शांत मनाचा. कसं इकल तसं इकल, चला करा बेदाणा, हैदराबादची तर करा बेदाणा अशातला. औषध 2 औषधं कमी, हा 2 औषधं कमी, GF कमी, CPPO कमी, ते सगळं कमी, मजूर कमी, सगळं कमी लागतंय. आणि मग तसं पैसे मिळत नाहीत. आमच्या मनासारखं त्या बेदाण्यात नाहीत पैसे मिळत, असं होतंय. थोडक्या क्षेत्रात उत्पन्न जे असं आम्ही आमच्या कोपऱ्यात काढतोय आम्ही. पण तुमचं म्हणणं काय आहे की मग शेतकऱ्यांनी जो माल आहे तो डायरेक्टली विकला पाहिजे का मग त्याचं बेदाणा केलं पाहिजे? तुमच्या काय मते जे शेतकरी आहेत त्यांनी बेदाण्यावर गेलेली बेदाण्यावर तयार केली पाहिजे. त्यांचं काय ते डोक्यात घ्यायचंच नाही त्यांनी. काय? त्यांचा काय अंदाज असतो, त्यांना खर्च होतो 2-2.5 लाख रुपये. आणि 2-2.5 लाख रुपये झालं आणि 5-6 लाख रुपये झालं तर त्यांचं पैसे 4 किलो बेदाणा इकरी निघतो. 150 रुपयाने गेलं तरी 6 लाख रुपयात तर निम्मा खर्च झाला, निम्मा मिळलं. अशात काय असतं. मग त्याच्यात इतकं आम्हाला मग त्यात रस वाटत नाही. थोडा आळशी शेतकरी वाटतो. बेदाण्यात शेतकरी थोडा शेतकरी सारखा बघतो. आता आज ह्यांची समजा 1100 रुपयाला पेटी चालली, मग बाबा ते माल कसा आहे, मालच बघितला पाहिजे. नुसतं फोनवर नाही माझा माल असा आहे म्हणून. हा त्याची क्वालिटी कशी आहे, कसं झालं, ह्यांनी फोटो पाठवला आणि आम्ही दोघं तिघं बसलो होतो. त्यात हिरवगड काय होतं. आणि मग आमच्या मुलाला म्हणलं ही 1100 रुपये 4 किलो. म्हणलं ही माल पण हिरवाच माल आहे म्हणला. काय हिरवाच माल अजून पिकलाच नाही, कलरच नाही, काहीच नाही. आणि ही तर फोन करून म्हणले आम्ही 50% माल आहे आमचा, आज हार्वेस्टिंग होणार. तेवढं कामाचं व्याप सोडून 100 किलोमीटर बघायसाठी बघायसाठी म्हणजे आलो. असा काहीच नाही. दूरदृष्टी विचार ठेवला तर द्राक्षाचं हा नुसतं लांब असं नाही. बसून गोळ्या झाडून हा मग काय नाही. आणि म्हणजे डोळ्यासमोर घ्यायसाठी हित आलोय. एवढं सगळं आता यांचे 100-100, 2-2 एकर बाग आहे त्या, आणि आमची बाग तर छोटी शेतकरी आहे. छोट्याचं सुद्धा बघायला एवढं लांबून आले काय तर हे नाही कसं युक्ती काय आहे? होतं, छोटा आणि मोठा म्हणायचं नाही. द्राक्षात छोटा मोठा नाही, तो काय करतोय नियोजन ते आहे. महत्वाचं. बरोबर आहे. नियोजन. तो काय काय करतोय करतोय महत्वाचं. ते महत्वाचं आहे. हम्म. मोठा आहे हम्म. छोटा आहे हे काहीच बघायचं नाही. मी तर असं करतो, कुणाचं बाबा चांगली बाग असेल, हा. बारीक शेतकरी असो मोठा शेतकरी, आपण खास बघायला जायचं. जायचं ते. त्यांनी काय नवीन केलंय एवढ्यासाठी जायचं. नक्कीच. यानंतर प्रश्न असा आहे की मग द्राक्षी बागेसाठी सरकारकडून काय अनुदान किंवा इतर गोष्टी काय तुम्हाला मिळाल्या? आता ड्रिपची सबसिडी भेटते. पहिलं लागणीला सुद्धा पैसे भेटत होतं, ती बंद झालं. फक्त आता ड्रिपची सबसिडी